नंतर एक मोठी अपडेट आहे। प्रस्तावित पुरंदर विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाबाबत ही मोठी बातमी समोर आली आहे। पुरंदर विमानतळ जमीन अधिग्रहण शेवटच्या टप्प्यात आहे आणि पुरंदरमधील 7 गावांमध्ये मिळून 1216 हेक्टर जमीन घेणार आहेत। इतर 242 एकर जमीन सुद्धा घेणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे। दरम्यान 1 एकरला व्याजासह 1,61 लाख रुपये दर दिले जाणार आहेत। ज्यांची सहमती असेल त्यांना पैसे देणार आणि जे सहमती देणार नाही त्यांचं सक्तीनं भूसंपादन करणार असं मोठं विधान जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय। त्याचबरोबर फळबागा असतील तर त्यांना दुप्पट दर दिले जाणार आणि प्रकल्पामध्ये ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांच्या कुटुंबातील एकाला विमानतळावर नोकरी देणार असल्याची ही माहिती आहे। 7 मे पासून हा प्रक्रिया चालू होतील आणि 10 जून पर्यंत हा प्रक्रिया चालू राहणार आहे। 10 जून पर्यंत ज्या लोकांची संमती येतील त्या लोकांना, जसं मी बाकी गोष्टी सांगितली की 10% परतावा, त्याच्यानंतर नोकरीमध्ये प्राथम्य एअरपोर्टमध्ये, किंवा जे 750 दिवसांनी 550 दिवसाची जे मजुरी रक्कम आहे, हे सर्व ज्याची संमती आहे त्यांना लागू राहतील। आणि 10 जून संपल्यानंतर ज्याची संमती येणार नाही त्याचा मात्र आपण सक्तीने भूसंपादन करू। याच्यामध्ये जे निगडीत घटक आहे, प्रत्येक जागावर संयुक्त मोजणीमध्ये जे आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये घर आहे, इमारत आहे, गोठा शेड आहे, पोल्ट्री शेड आहे, पाण्याची टाकी आहे, टाली आहे, विहीर, बोरवेल, पाईपलाईन, वनझाडे, फळझाडे असे संबंधित विभागाकडून प्राप्त झालेले मूल्यांकन परिगणन तक्त्यात नमूद केले असून निगडीत गटाचा होणारा रकमेवर 100% दिलासा रक्कम, म्हणजे जे रेट निघते त्याचा डबल रेट हे सर्व निगडीत गटाचे दिली जाते।